भाताच्या मी हिरवीगार झाल्या त्या बघा. आतापर्यंत सोंगण्या राहायच्या, पण आता या पाण्या पावसामुळं सोंगण्या लेट झाल्यात. म्हशी सोडल्यात, म्हशीला तापलेल्या गे नदीमध्ये गेल्या, पाण्यावर नेल्या, त्या पाण्यातच बसून राहिल्यात. बाहेर लवकर निघाना. मी पुरा इकून तिकून ही हुसकी सुटले, पण काही निघानाच. ती बाई ती काळी तिकडं पुरी पळं सुटली, एक या रानाला तर एक त्या रानाला. आता या झाडाखाली बसून हुसकीतोय. बसल्यात म्हणला बसू द्या नका, परत त्रास देतात, सारख्या पाण्या कपाळात. ती बघा मस्त बसल्यात पाण्यामध्ये. ऊन आहे वरतून. मित्रांनो सोडलेत आता. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आलोय म्हशी चाराय. हे बघा, हे इकडं म्हशी चारायच्यात. म्हशी चारायची ड्युटी आहे. दांडका पण आहे ना का, म्हशी ऐकती नाही त्याच्यामुळं ते हुसकायला लागतात. ह्या मांगा आहे ना, ह्या भात लावले, त्या भातामध्ये जातात. उन्हाचा पका कडाका पडला आहे बघा, मोकार ऊन लागत आहे. या उन्हामध्ये जास्त ऊन लागलं तर तवारी पण येते ना का, त्या झटका लागत आहे उन्हाचा. पण मग लई दिवसानंतर एक व्हिडिओ टाकेल नव्हता, तर म्हणला चला. तर म्हशी पाळत्यात मित्रांनो, वळायला लागतात. हे बघा गेल्या तिकून उसकल्या होत्या, तापल्या होत्या पक्या. दिवस झाला आंघोळ नव्हती करेल, म्हणजे मी नाही हा, म्हणजे म्हशी सोडल्या का तापत आहेत ना, मग त्या नदीमध्ये जातात. ते इकडं खाली नदीमध्ये थोडा बसायला जातात. उसकल्या तर आता काढून आणल्यात आणि परत तापल्या. 4-5 मिनटं नाही झालं तर लगेच आता त्याला चालल्या तिकडं नदी का. चला मित्रांनो, म्हशी वाळायला तुम्ही पण या. हे बघा चालेल म्हशी वाळाय. त्याच्यातली एक काळी आहे ना, त्या ऐकतीच नाही, परत लोडणं बिडणं बांधलंय पळात्यात म्हणून. पण तरी त्या पळात्यात शेवटी येडी जाट आहे पुरी नाही का. तर मित्रांनो तिकून त्या साईडनं वळून आणू आता, परत या साईडला आणतो आता. आईला ऐकत नाही. इकडे चरायचा टाकला, एवढा खायला पाहिजे. ही काळी आहे ना, लई येड गांडी पळते. हिच्या नादानं ही पळते. पाहतेत काय मागं फिरवून जा तिकडं. एवढा माळ पडलाय चार राहिला, त्या इकडे येतं वायरीमध्ये गुत्ता आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, त्या साईडला गेलो होतो, पळाल्या होत्या मशीन ते तिकडं. इकडं मागं पळाल्या होत्या, तिकडून परत उचकून दिल्यात या साईडला. मग मी या साईडला येऊन उभा राहिलो. या साईडला आला ना तर मागं भात दिसत आहे का मित्रांनो, त्या भात खात्यात. त्याच्यामुळं मी या साईडला उभा राहिलो. पुरी जबरदस्त दुटी राहते, सिक्युरिटी सारखी, म्हणजे मिलिटरी सारखी. तिकून नक्षलवादी येऊन द्यायचं नाही असं. त्या म्हशी इकडं आल्या का त्या डायरेक्ट भातामध्ये जातात. मग मी डायरेक्ट इकडं उभा राहिले, तिकून उचकून दिल्यात. त्या परत तिकडंच काण्यात आल्या. तिकडं नदी दिसत आहे ना, मग नदीमध्ये लगेच गार व्हायला जात्यात लगेच. तिकडं लाईटीची आता शेतकरी असल्यामुळं आपण ना, लाईट कधी येते झटका मारिते. वायरी आहेत, मोटरी आहेत, राहदारी आहे त्या डानी. स्वाग बिक लागाय नको मशीनला. त्या गेल्या डायरेक्ट डिपिकच गेला त्या आईला मशीनच्या. गेलंच तिकडं. हो मग इकडं पाठवून दे ना मग या साईडला. तेवढा निघत पाणी पाकाय रीच. आता लय शांत चालत. थांबल्यात आता, ओळवून दिल्यात इकून. थांबलो इडे.
आहे तिथं हळूहळू चरात्यात. तिकडनं जायला पाहिजे पण मग आता आहे तिकडनं चरात्यात. मरुदेव घेतो बसून. फार कदर दिले या म्हशीने. ते तिकडून वळली का हे इकडं, इकडून वळली का ते तिकडं चरात्यात. चरू दे आता, मरुदे घेतो बसून झाडाखाली एखाद्या. ऊनही पका पडलाय बघा, बघा तापलाय. ते बघा एका जागी राहतेच नाही सारखा. चळमुंगळा बरेलच राहतो त्यांनीच. मित्रांनो, या बघा म्हशी वळून आलोय आणि बसलोय कोरपोडाच्या सावलेल्या ना का इड. तर आता म्हशी मरू द्या, कुठे जाऊ द्या. मग आता वळवून दिल्यात त्या चरतील तिकडं. कटाळलोय आता वळून वळून. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे गावरान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन असे गावरान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.